नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीचे दर्शन झालेलं असतं. साक्षात खंडोबारायांनी सायलीला मात्र दृष्टांत आणि संकेत दिलेला आहे, कारण तिच्या प्रश्नाची उत्तर तिला शोधावी लागतील आणि ती सगळी उत्तर तिला लवकरच मिळतील आणि हरवलेले तिचे लहानपणापासूनच सुख आणि नाते तिला सगळं काही मिळतील हे आता सांगितलेलंच ती विचार करत आहे. तेवढ्यात अर्जुन तेथे येतो. अर्जुन विचारतो की काय बायको दर्शन झालं ना, व्यवस्था असतील, निघूयात ना आपण. तेव्हा सायलीच लक्षच नसतं. सायली सारखी आता त्या मूर्तीकडे पाहत असते. अर्जुन सायलीला आता खांद्यावर हात ठेवून विचारतो की काय सायली निघूयात. त्यानंतर आता इकडे घरे मात्र सुभेदारांच्या घरी पूर्णा इथं बेशुद्ध पडलेली असते त्या प्रियाच्या बोलल्याने. तेव्हा सगळेजण खूपच घाबरतात. पूर्णाजीला रूममध्ये घेऊन येतात. पूर्णाजीला उठवतात की पूर्णाजी अगं काय होतं स्मिता. तिचे हात चोळते, तळवे चोळत आहे आणि उठ नको पूर्णाजी. अगं काय झालं तुला. सगळ्यांना पूर्णाजीची काळजी वाटते. नक्की की पूर्णाईला काय झालं आता. कल्पनासुद्धा रडतच म्हणते की पूर्णाई, अहो पूर्णाई उठा. आणि प्रताप मात्र आता अश्विनला फोन करत असतो. अस्मिता म्हणते की डॅड लवकरात लवकर अश्विनला फोन करा प्लीज, फोन करून बघा काय होतं. प्रताप म्हणतो की अगं मी त्यालाच फोन करतोय पण तो फोनच उचलत नाही. त्यानंतर आता अस्मिता म्हणते की आजी अगं उठना. तेवढ्यात मात्र आता प्रतापचा फोन अश्विन उचलतो. प्रताप विचारतो की अश्विन, अरे तू कुठे आहेस. अरे पूर्ण आजीला अजूनपर्यंत शुद्ध नाही आली, आम्हाला खूप टेन्शन आले. तेव्हा लवकर या म्हणून फोन ठेवतो. तर विचारते की बाबा काय झालं, काय म्हणाला. अश्विन बाबा म्हणतात की अगं तो गोईटपर्यंत आलेला आहे आणि डॉक्टरसुद्धा त्याच्या सोबतच आहे. तेव्हा कल्पना रडते. कल्पना म्हणते की पूर्णाईच्या बाबतीत नक्की काय घडतं तेच कळत नाही. कल्पनाला फारच टेन्शन येते. तर प्रताप म्हणतो की अगं कल्पना हे बघ डॉक्टर येतात, अश्विन येत आहे, त्यामुळे तू नको इतके टेन्शन घेऊस. तेवढ्यात अश्विन धावतच येतो आणि त्याच्यासोबत आता पूर्णाईच्या डॉक्टरसुद्धा असतात. तेव्हा अश्विन पूर्णाजीला म्हणतो की अग पूर्णाजी डोळे उघड, लवकरात लवकर डोळे उघड. डॉक्टर विचारतात की अन्नपूर्णा मॅडमला काय झालं. कल्पना म्हणते की मलाच कळत नाही की नंतर काय झालं. त्या हॉलमध्ये आम्ही गेलो होतोत, या हॉलमध्ये ते चक्करून पडलेल्या होत्या. तेव्हा अश्विन पूर्णाईचा बीपी वगैरे चेक करतोय. खरतर विचारतो की काय झालं अश्विन. तेव्हा अश्विन म्हणतो की पूर्णाजीचा बीपी कदाचित वाढलेला होता म्हणून चक्कर आली असेल. आता मात्र बीपी नॉर्मल दाखवत आहे. थोड्या वेळानंतर पूर्णाजी शुद्धीवर येऊ शकते. त्यानंतर अश्विन डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर सरिता पूर्णाजीचा बीपी अचानक कसं वाढलं असेल. तिचे औषधं सगळी काही वेळेवर सुरू आहेत, मग असं अचानक कसं होऊ शकतं. त्यावरती आता डॉक्टर सरिता म्हणतात की मागच्या वेळेस त्यांना जो काही धक्का बसला त्यानंतर त्या काही बोलतच नव्हत्या बहुतेक. त्यांना आता असाच धक्का बसला असेल. अश्विन आता मॉम आणि डॅडला विचारतो की घरात असं काहीतरी घडलं होतं का. शॉक असण्यासारखं म्हणजे पूर्णाजीला इतका शॉक बसलेला आहे. तेव्हा आता प्रताप म्हणतो की खरंच अरे काय झालं नक्की काहीच माहिती नाही. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली गाडीतून येत आहे आणि तेवढ्यात सायलीच्या मोबाईलचा अलार्म वाजतो. तर अर्जुन तिला ती ड्रायफ्रूटची बरणी देतो आणि म्हणतो की हे बघ तुझी ड्रायफ्रूट खाण्याची वेळ झालेली आहे, बायको खाऊन घे. मात्र आता सायली काहीच बोलत नसते. सायली डायरेक्ट आता ड्रायफ्रूट वगैरे खाते. तेव्हा लगेच आता अर्जुन म्हणतोय कमल आहे, कारण मंदिरात गेल्यानंतर मात्र आता काहीतरी चमत्कार झालेला दिसतोय. आता तर काहीच विचारलं नाही. आता हे सुद्धा म्हणाली नाही की मला भूक लागल्यानंतर खाईल, माझं काहीच ऐकतं नाही आणि काय वगैरे वगैरे काहीच तू म्हटली नाही. त्यावरती आता सायली म्हणते की माझं बोलून तरी काय होणार आहे, कारण तुम्ही ऐकता थोडंच माझं, शेवटी तुम्ही तुमच्या मनासारखंच करणार. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो हे मात्र बरं आहे आणि जेव्हा मात्र आपलं बाळ असं हेल्दी होईल तेव्हा आता सध्या मी जे काही करतो ना
त्याची किंमत समजेल. आणि हे बघ बायको, मला आता तरी खरं सांग की तुला मम्मानेच आता हे सर्व सांगितलेलं होतं नक्की? आता तुला मंदिराबद्दल कसं इतकं माहिती आहे ब्र? त्यावरती सायली म्हणते की नाही, मला आईंनी काही सांगितलेलं नव्हतं. तेव्हा अर्जुन म्हणते की म्हणजे तू लहान असतानी मधुभाऊंच्या सोबत या मंदिरात आली असेल म्हणूनच तुला हे सगळं माहिती आहे? त्यावरती सायली म्हणते की नाही हो, लहान असतानी मात्र पनवेलच्या बाहेर आम्ही मधुभाऊंच्या सोबत कधी गेलोच नव्हतो. आणि हे बघा जेव हा मात्र आता आईंनी मला आता या देवळाबद्दल सांगितलेलं असतं तेव्हा अगोदर मी तुम्हाला सांगितलं असतं. आईनी या देवळाबद्दल मला अगोदर सगळं काही सांगितलेलं आहे म्हणून. त्यावर आता अर्जुन विचारतो की पण बायको, अगं तुझ्या डोक्यामध्ये मंदिराविषयीची आता इतकं सगळी काही माहिती कशी होती? त्यावरती सायली म्हणते की मला माहिती नाही. अर्जुन थोडंच हसतोय आणि म्हणतो की बायको, तू माझी मस्करी करते. माझी नक्की पूर्ण खात्री आहे की तू नक्की मधूंच्या सोबत गेली असेल. त्यावरती आता सायली म्हणते की यांना मी कसं पटवून देऊ की त्या मंदिराचा जो परिसर आहे तर या अगोदर मी खरंच बघितलेलं नाही. आणि म्हणजे मी पहिल्यांदा ते मंदिरात आले पण मला काहीतरी असं आठवतं, नक्की काहीतरी माझ्या लहानपणी सोबत घडलेलं आहे. म्हणून आजच मला समजत नाही की नक्की हे सगळं काय सुरू आहे. तेव्हा सायलीला आजीने जे बोललेलं आहे ते सर्व आठवतं की लहानपणी जेव्हा तू लहान होती कधी मंदिरात यायची का? कारण लहानपणी एक मुलगी यायची आई बाबांच्या सोबत. तिला सुद्धा भंडारा असा उधळायला फार आवडायचा, एकदम तुझ्यासारखा. आणि त्यानंतर आता ज्या मंदिरात, खंडेरायाच्या मंदिरात मात्र जे आता एक घोंगडी घेऊन बाबा आलेले आहे त्यांनी सुद्धा सायलीला जे सांगितलेलं आहे की तुझ्या प्रश्नाची उत्तर शोधत आहे लवकरच. तुला त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आणि तुझं हरवलेलं सुख, तुला सगळं काही मिळेल. हे सगळं काही सायलीला आता आठवत असते. आणि सायली त्या सगळ्याचा विचार करत आहे. तेव्हा आता सायली विचार करते की ते महाराज मला म्हटले तसे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांचा शोध मलाच घ्यावा लागेल. त्यामुळे आजपासून मी मात्र आता प्रत्येक गोष्टीचा विचार करत जाईल. काहीही आहे ते सगळं मला शोधावं लागेलच. तेव्हा अर्जुन विचारतो की काय झालं बायको, अगं कसला विचार करतेस आणि तू माझ्यासोबत शेअर नाही करणार का? तेव्हा आता सायली विचार करते मनामध्ये, मी जर आता यांना त्या लहान मुलीबद्दल सांगितलं आणि काय करू, यांना सांगू का? कदाचित मात्र माझ्या प्रश्नांची उत्तर यांच्याकडे असतील. तेव्हा मात्र आता सायलीला अर्जुनने ते फोटो म्हणजे तर मी कुठे आहे हे शोधायचं आहेच. परंतु त्या फोटोच तुला काय करायचं? ते फोटो तू पूर्णाकडे परत दे, कारण तुला या सगळ्याचा त्रास होतोय. म्हणून आता हे सगळं काही अर्जुनच बोलणं. सायली त्या बोलण्याचा विचार करते. तेव्हा आता सायली सांगायला सुरुवात करणारच की गेले काही दिवस मी विचार करत आहे. आणि तेवढ्यात कल्पनाचा फोन येतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो की माझा फोन. तर लगेच ते घाईने फोन उचलतात. तेव्हा कल्पना विचारते की अर्जुन, अरे तुम्ही कुठे आहात? अर्जुन म्हणतो की हो, आम्ही आहोत ना, पोहोचतोच. कल्पना म्हणते की अरे आम्ही सगळेजण तुमची वाट बघत आहोत, तुम्हाला येण्यासाठी किती वेळ आहे? कल्पना घाबरत बोलत आहे. तर अर्जुन विचारतो की काय झालं माऊ, अगं तू इतकी घाबरल्यासारखं का बोलतेस? तेव्हा प्रताप कल्पनाला म्हणतो की तू कशाला त्याला हे सर्व सांगतेस? ते निघालेले आहेत ना, येतील ना घरी. आता ते घरी आल्यानंतर आपण त्यांना सगळं काही सांगूयात. तेव्हा आता कल्पना म्हणते की नाही, अरे तुम्हाला येण्यासाठी जरा उशीर झाला म्हणून जरा विचारलं. आणि अर्जुन, अरे सायली कशी आहे? अर्जुन म्हणतो की ते एकदम मजेत आहे आणि आम्ही आता लगेच पोहोचतोय. तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो की मम्मा जरा पॅनिक वाटत होती. त्यावरती सायलीला सुद्धा आता खूप टेन्शन येते. सायली विचारते की काही झालं तर नसेल ना? आणि हे बघा, मला आता खरंच खूप भीती वाटते. आपण कुठेही थांबायला नको, लगेच घरी जाऊयात. तेव्हा आता अर्जुन साईला शांत राहायला सांगतो.
त्यानंतर आता इकडे प्रिया जेलमध्ये विचार करते, नक्की पूर्णाजीला हे सगळं समजलं असेल ना, नक्की काय झालं असेल. एकतर मी पत्र पाठवलं आणि एकतर फोन सुद्धा केलेला आहे, परंतु त्या पूर्णाईची दातखिळी का बसली होती. पक्क्या आतल्या गाठीची पूर्णाई आहे ती, आणि फोनवर जेव्हा मी सांगितले तेव्हा तिची जी रिएक्शन होती तरी मला कळाली नाहीच. मग तिने काय केलं असेल, घरातील सगळ्यांनाही सांगितलं असेल का आतापर्यंत. जरी तिने सांगितलं मग घरचे कोणीच का आले नसेल, नक्की सगळेजण दगड झालेले दगड. पुन्हा मात्र ती लेडीज कॉन्स्टेबलला आवाज देते, ताई ओ ताई इकडे या, येतेस का, ये ना थोडा वेळ. आता लेडीज कॉन्स्टेबल तिच्या जवळ आल्यानंतर आता ही प्रिया विचारते की ताई अहो, मला घरी पुन्हा फोन करायचा होता आणि मी पुन्हा फोन करू शकते. तर लेडीज कॉन्स्टेबल म्हणतात की अजिबात नाही, एकदा परवानगी मिळाल्यानंतर कशाला, तुला आता डबल फोन करायचा आहे. प्रिया म्हणते की हो मिळाली होती, पण कसं आहे की माझं बोलणं व्यवस्थित नाही झाले, कारण पलीकडून आवाज येणंच बंद झालं होता. मला घरच्यांशी बोलायचं होतं आणि हे बघा त्यांच्याशी जसे, मात्र आता काही बोलण्यासाठी मला काहीतरी एक वेगळं नाटक आहे का. तेव्हा लगेच आता लेडीज कॉन्स्टेबल आहे त्या ओरडतात आणि म्हणतात की मी येथे तुझं काम करण्यासाठी नोकरीला आहे का बघाव. तेव्हा नवीन ऑर्डर देत असते म्हणून ती लेडीज अन्नपूर्ण मॅडमला कसला तरी धक्का बसलेला आहेच, म्हणूनच त्यांची तात्पुरती ही नाहीशी झालेली स्मृती आहे. तर ती परत आली तर प्रताप डॉक्टरना विचारतो की म्हणजे पूर्णाई आता पूर्णपणे ब्री झालेली आहे असं समजायचं का. डॉक्टर म्हणतात की हो, आणि हे कधी ना कधी होणारच होतं. कशामुळे हे माहिती नाही, पण त्यांच्या डोक्यात असणार कन्फ्युजन आता पूर्णपणे क्लिअर झालेलं आहे. तेव्हा अस्मिता म्हणते की देवच पावला, कारण या घरामध्ये पूर्णाईला जर काही झालं तर कुणाला काही चैन पडत नसतं. अन्नपूर्णा मॅडम मात्र प्रियाचा खोटो बघता क्षणी खूपच चिडल्या होत्या. त्याच वेळेस माझ्या लक्षात आलेलं होतं, आणि खरं म्हणजे त्या काउन्सिलिंगला सुद्धा चांगला रिस्पॉन्स देत होत्या. त्यावरती अर्जुन म्हणतो की थँक यू सो मच डॉक्टर, तुम्हाला माहिती नसेल की तुम्ही आमच्यासाठी काय केलं ते. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की अहो हे बघा, आभार कसले, ते तर माझं कामच आहे आणि यापुढे मात्र माझी काही गरज लागेल असं नाही वाटत. तुम्ही सगळेजण मात्र अन्नपूर्णा मॅडमची नक्कीच काळजी घेतात आणि ऑल द बेस्ट. आता मी निघते, येऊ का आता, असे बोलून डॉक्टर निघून जातात. तेव्हा मात्र आता कल्पना म्हणते की पूर्णांजलीला कसला धक्का बसला असेल ब्र. तेव्हा आता सायली विचार करते आणि विचारते की आम्ही बाहेर गेलो होतं तेव्हा काही वेगळं घडलं होतं का. तेव्हा कल्पना म्हणते की नाही, कारण आम्ही अस्मिताच्या रूममध्ये बाळाला घेऊन होतो. बाळ रडत होतं आणि त्याच वेळेस माझा फोन वाजत होता, आणि माझा फोन जेव्हा वाजत होता तेव्हा मी पूर्णाईला फोन घ्यायला सांगितला होता. जेव्हा मी बाहेर आलो तर तेव्हा पूर्णाई खाली पडलेल्या होत्या. तेव्हा अर्जुन म्हणतो की नक्की त्या फोनवर कोणीतरी त्यांना काही शॉकिंग सांगितलं असेल का. त्यावरती आता कल्पना म्हणते की हो, अरे पण नक्की कोणाचा कॉल होता हेच मला माहिती नाही. तेव्हा अश्विन म्हणतो की मला असं वाटतं की आपण मम्माचं कॉल हिस्ट्री चेक करायला हवी. तेव्हा अर्जुन लगेच फोन घेतोय आणि मम्माचा फोन चेक करतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की शेवटचा जो नंबर आहे तर तो अननोन नंबरवरून आलेला आहे. तो आता काम करतो आणि त्याचा मोबाईल घेऊन त्यामध्ये तो नंबर नोट डाऊन करून पाहतोय, आणि त्यानंतर मात्र आपल्याला कळेल की हा नंबर कोणाचा आहे म्हणून. तेव्हा आता तो चेक करत असतो. तर कल्पना म्हणते की चला तर, खरं तर त्या निमित्ताने मात्र आता पूर्णही ब्यातर झाल्यात. आणि तेवढ्यात चैतन्याचा फोन मात्र अर्जुनला येतोय आणि ती उद्याची तारीख आहे हेरिंगची. असं कळल्यानंतर अर्जुन म्हणतो की काय काय बोलतोस, आणि ठीक आहे मी तयारी करतो उद्याची, असे बोलून तो आता फोन ठेवतोय. त्यावरती प्रताप विचारतो की काय झालं, कोणाचा फोन होता. अर्जुन म्हणतो की चैतन्याचा फोन. सचिनने मात्र डिओस केससाठी उद्याची तारीख कोर्टाकून मागून घेतलेली आहे. ऐकल्यानंतर
आता सगळ्यांना धक्काच बसतो. अश्विन म्हणतो की त्याला इतकी कसली घाई झालेली आहे, त्याने लगेच उद्याची डेट मागून घेतलेली आहे. तर तेव्हा अस्मिता म्हणते की नक्कीच त्याला डिव्होर्स देण्याची घाई झाली असेल. आणि एका दृष्टीने तर बरं झालं, मला सुद्धा असंच झालेलं आहे की डिव्होर्स प्रकरण केव्हा संपेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की सचिनच्या डोक्यात नक्की काय सुरू असेल हे माहिती नाही, आणि एवढं मात्र नक्की आहे की उद्यासाठी मात्र तो काहीतरीसाठी मात्र काहीतरी त्याने खोटा प्लॅन केलेला आहे, तर अगदी मोठा. तेव्हा आता सगळेजण मात्र विचारत पडत आहे. त्यानंतर आता इकडे प्रियाच्या रूममध्ये मात्र आणखीन एक दुसरी ही गुन्हेगार आलेली आहे. ती इन्स्पेक्टर तिला आता ओरडत असते की येथे बसायचं, शांतपणे नाटक करायची नाहीत, आणि लेडीज कॉन्स्टेबलला मात्र तिच्याकडे लक्ष ठेवायला सांगते. प्रियाला मात्र ती जेवण करून घ्यायला सांगते, परंतु प्रियाला मात्र आता जेवणाऐवजी तिच्या डोक्यात हे विचार सुरू असतात की गरोदरपणाची बातमी मी सुभेदारांच्या घरापर्यंत कशी पोहोचू, नक्की काय करू. त्यासाठी मात्र आता ती प्रियाच्या शेजारी ती गुन्हेगार दुसरी आणून टाकलेली आहे, तर तिने लगेच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेवढ्यात मात्र आता ह्या लेडीज कॉन्स्टेबल वगैरे धावतच येतात आणि या इन्स्पेक्टरला आवाज देतात की मॅडम यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि मॅडम ही जिवंत आहे, हिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल असं म्हणतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतात की ठीक आहे, मी तिच्या घरी फोन करते आणि कळवते तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रियाला मात्र हेच कारण हवं असतं ना, की काहीतरी आता तिला एक कारण सापडते. तेव्हा आता प्रिया या सगळ्याचा विचार करते की ह्या बाईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. लगेच तिच्या घरी सांगितलं जातं, आणि मी जर असं काहीतरी केलं, आणि मी जर आता असं काहीतरी करून मात्र सुभेदारांच्या घरामध्ये हे सगळं काही पोहोचवलं गेलं, तर मात्र काही झालं, मी जर असा प्रयत्न केला तर मात्र सुभेदारांना इथे परत यावंच लागेल. त्यानंतर सायली आणि अर्जुन आपल्या रूममध्ये आता जे एक बॅगमधील सामान वगैरे आहे ते परत ठेवत असतात. सगळी तयारी करून अर्जुन म्हणत असत की बरं झालं, एका दृष्टीने पूर्णा आजी मात्र बरी झाली नाही, तर तू प्रेग्नेंट असताने ती जर तुला तन्वी समजत राहिली असती तर खूप मोठा अनर्थ झाला असता, आणि त्याचा तुला सुद्धा त्रास झाला असता. परंतु डॉक्टर सरिताने मात्र आता पूर्णाजीला एकदमच ट्रीट केलेला आहे, आणि त्यामुळे मात्रच्या ट्रीटमेंटमुळे लवकरात लवकर ती बरी झाली. किंवा आता सायली म्हणते की पूर्णा आजी ब्या झाल्यात, याचा तर मला फार आनंद आहेच, परंतु त्या मला तन्वी म्हणून ज्या काही हाक मारायच्या ते मला खूप भारी वाटायचं. तन्वी म्हणून मारलेली हाक, ते प्रेम मला अनुभवता यायचं म्हणून सायली खूप खुश होते सांगत असते. तर अर्जुन म्हणतो की हो अगं, पण पूर्णाजीच बरं होणं हे सुद्धा गरजेचं होतं. सायली म्हणते की हो, अर्थात मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की मला त्यांच्यासमोर तरवी बनवून अगदी वावरण्यात कोणतंही अगदी दडपण वगैरे काही नव्हतं. अर्जुन म्हणतो की हो का, पण 9 महिन्यांनी जेव्हा तिचं पोट दिसलं असतं तेव्हा पूर्णाजीला काय उत्तर दिलं असतं, पण मी प्रेग्नेंट आहे. तेव्हा सायली हसते आणि सायली म्हणते की हो, जरा गोंधळ उडालाच असता, आणि त्यांच्या बॅग वगैरे आहे तर त्या उचलायच्या राहिलेल्या असतात. तेव्हा सायली बॅग उचलायला जाते. तोच अर्जुन म्हणतो की अगं थांब जड आहे ती बॅग, तू उचलू नकोस. सायली खूप घाबरते आणि म्हणते की अहो काय झालं, का किंचाळ तुम्ही. त्यावरती अर्जुन म्हणतो की अगं काय झालं, तू इतकी जड बॅग उचलतेस. तेव्हा आता सायली म्हणते की अहो ती रिकामी बॅग आहे. अर्जुन म्हणतो काही जरी असली, रिकामी जरी असली, ती भरलेली आहे, ती जड आहे, ती सगळं काही मी ठरवेल, आणि त्यामुळे बस तू. मला माहिती आहे की तू मला इग्नोर करणार आहेस, पण एक गोष्ट, माझं तुझ्याकडे लक्ष आहे, आणि त्या बॅग वगैरे आहे तो सगळं काही कपाटावर ठेवून देतोय. आणि हे बघ बायको, जरा काळजी घे, लक्ष देत ज्या बाळाकडे. तेव्हा सायली म्हणते की हो मी लक्ष देते, परंतु एक रिकामी बॅग उचलली, आभाळ कोसळल्यासारखं झालं नाही,
आणि तेवढ्यात कल्पना अर्जुन आणि सायलीला आवाज देते आणि खाली बोलवतात अर्जुन आणि सायली दोघेही आता आलो आलो अस्करून. अर्जुन म्हणतो की हे बघ बाहेर जातानी मात्र पाहे उतरताने हळूच नाहीतर मी एक काम करतो तुला उचलून घेतो. सायली म्हणते की झालं का तुमचं सुरू आणि चला. सायली म्हणते की आता उचलून घेतो सुरूच असतं काही ना काही नेहमी. आता पूर्णाई वाट पाहत असते. पूर्णाई विचारते की अर्जुन आणि सायली अजून का आले नसतील पण तू परत त्यांना हाक मार ब्र. तेव्हा आता प्रताप म्हणतो की अगं पूर्णाई ते खाली येतील जरा थोडासा धीर धर. तेव्हा पूर्णाई म्हणते की कधी येतील आणि तेवढ्यात अर्जुन आणि सायली खाली येतात. अर्जुन आणि सायली खाल्यानंतर मात्र ती सायली आणि अर्जुनला बसायला सांगते आणि म्हणते की बघ माझ्या सायलीच्या चेहऱ्यावर कसं तेज आलेलं आहे आणि होणाया आईचा चेहरा असा उजळून निघतो. तेव्हा आता सायली लाजत असते तर पूर्ण आई म्हणते की अगं लाजू नकोस तुला काय वाटलं की मला माहिती नाही म्हणून आणि हे बघ मी पणजी होणार आहे ना आता. तेव्हा अस्मिता ही अर्जुनची उडवते. अर्जुनला म्हणते की अर्जुन अरे बघ तुझे गाल कसे आतून लाल झालेले आहेत. तेव्हा आता पूर्णाजी मात्र सायलीने अर्जुनला आपल्या मिठीत घेते. अर्जुन म्हणतो की अगं पूर्णा तुला ही गुड न्यूज सांगायचीच होती पण तुझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून आम्ही नाही सांगितलं. तेव्हा पूर्णही म्हणते की अरे काही हरकत नाही तुम्ही मला इतकी मोठी बातमी दिली मग मी तुमच्यावर चिडणार आहे का. आणि हे बघ माझी तन्वी कुठे आहे ते कुणालाच माहिती नाही पण माझी पूर्ण खात्री आहे की ती मला नक्की भेटेल आणि ती मला भेटेल किंवा नाही भेटेल हे सांगता नाही येत. सायली मला मनापासून हेच वाटतं की तुझ्या पोटी मुलगी जन्माला येईल आणि ती पण माझ्यासाठी माझी तन्वी असेल. तुम्हीच मात्र तिच्या लहानपणी मला फारच तिचं कौतुक करता नाही आलं त्यामुळे देवाने मात्र माझ्यासाठी तिला परत पाठवण्याचं ठरवलेलं आहे. तेव हा आता सायली विचारात पडते की त्या दिवशी सुद्धा प्रतिमाते हेच म्हणाले होते आणि ह्या दोघींना इतकं ठामपणे माहिती आहे माझ्या पोटी तन्वी जन्माला येईल म्हणून जे पुन्हा एकदा माझा संबंध तन्वीशी जोडला जातोय नक्की हे सर्व असं का होत असेल याचा आता सायली बारीक विचार करत आहे. त्यानंतर मात्र आता जे रिसीट देते त्या सचिनने मात्र त्यावर अस्मिताच नाव लिहिलेलं आहे. ते रिसीट आता कोर्टामध्ये जज साहेबांना दाखवण्यात येते. सायली आणि अस्मिता हे कुणालाच काही कळत नसते की नक्की हे सर्व काय आहे. सगळ्यांना मात्र एक प्रकारचा मोठा धक्का बसलेला असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.